नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुनील छेत्री यांनी पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली। भारताच्या या सार्वकालिक श्रेष्ठ फुटबॉलपटूच्या निवृत्तीची दखल आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेनेही घेतली आहे। क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी आणि सुनील छेत्री यांचा फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर केला। भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुनील छेत्रींच्या सन्मानार्थ फिफाने हे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे। सुनील छेत्रीला बालपणी क्रिकेटपटू व्हायचे होते, मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याला फुटबॉलकडे वळावे लागले। फुटबॉलसाठी लागणारे बूट देखील तेव्हा सुनील छेत्रीसाठी चैनीची बाब होती। ही गरज त्याने शालेय फुटबॉल स्पर्धेतून भागवली। त्यावेळी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला 1,500 स्पोर्ट्स शूज दिले जायचे। सुनीलने सलग 3 वर्षे या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला। सुनील छेत्रींचा जन्म आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे केबी छेत्री आणि सुशीला छेत्री यांच्या पोटी 3 ऑगस्ट 1984 रोजी झाला। त्याचे वडील लष्कराच्या अभियांत्रिकी शाखेत होते, तर आई गृहिणी होती। सुनील यांना फुटबॉलचा वारसा मिळालाय। त्याचे वडील फुटबॉल खेळाडू होते, ते आर्मी फुटबॉल संघाकडून खेळले होते, तर आई नेपाळच्या महिला राष्ट्रीय संघात फुटबॉल खेळल्या होत्या। छेत्रींचे 5 मामा फुटबॉलपटू होते। सुनील छेत्रीने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मोहन बागानमधून आपल्या व्यावसायिक करिअरला सुरुवात केली। 2005 मध्ये पाकिस्तान विरुद्ध राष्ट्रीय संघात पदार्पण केले। 2007 मध्ये नेहरू क्लब ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती। यामध्ये भारताने कंबोडियाचा 6-0 असा पराभव केला। सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत तो जगातील 4था खेळाडू आहे। तर सक्रिय खेळाडूंमध्ये फक्त पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो 128 गोल आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी 106 गोल हेच त्याच्या पुढे आहे। सुनील छेत्रींचे 94 गोल आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर तो 2008 मध्ये AFC चॅलेंज कप, 2011 आणि 2015 मध्ये SAFF चॅम्पियनशिप, 2007, 2009 आणि 2012 मध्ये नेहरू चषक तसेच 2017 मध्ये इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकणाऱ्या भारतीय संघात होता। भारताचा सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार खेल रत्न प्राप्त करणारा तो एकमेव फुटबॉलपटू आहे। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती संपादकीय। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।